बुल्ढाना जिले के मलकापुर से बड़ी खबर सामने आई है। मलकापुर शहर पुलिस ने रात के समय चोरी की वारदातों को अंजाम देने वाले एक शातिर गिरोह का पर्दाफाश करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने यह कार्रवाई महज 48 घंटे के भीतर की है। आरोपियों के कब्जे से करीब 3,90,000 रुपए का चोरी का सामान बरामद किया गया है। जानकारी के मुताबिक 27 जून 2026 को दर्ज चोरी के मामले की जांच के दौरान पुलिस ने सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर 3 संदिग्धों को हिरासत में लिया। पूछताछ में आरोपियों ने चोरी की वारदात कबूल कर ली। पुलिस ने इनके पास से हाउस वायर, कृषि और प्लम्बिंग का सामान, महावितरण कंपनी की केबल और 4 मोटरसाइकिलें बरामद की है। फिलहाल पुलिस यह पता लगाने में जुटी है कि आरोपियों का संबंध अन्य चोरी की वारदातों से भी है या नहीं। 2026 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 474/2026 BNS 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना DB पथकाचे कोहपुनी शुभम बरदाडे आणि DB पथकाचे अंमलदार यांना आम्ही आदेशित केले होते की सदरचा गुन्हा उघड होणे अत्यंत आवश्यक आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्याप्रमाणे त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा मलकापूर शहरातील शेख साबिर शेख अहमद वय वर्ष 32 वर्ष, दुसरा जावेद खान मुसा खान वय वर्ष 38 वर्ष, दोन्ही राहणार सायकलपुरा मलकापूर, तसंच तिसरा मोहम्मद साहिल मोहम्मद रफीक राहणार पंतनगर वय 29 वर्ष या 3 आरोपींबाबत माहिती त्यांना मिळाली। तसेच या चोरी दरम्यान जे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले त्याची पडताळणी करण्यात आली। त्याचप्रमाणे रेकॉर्डवर असणारे हे आरोपी यांची खातरजमा करण्यात आली आणि खात्री पटल्यानंतर सदर आरोपितांना ताब्यात घेण्यात आले। तसून चौकशी केली असता सदर आरोपितांनी या गुन्ह्यात तसेच इतर गुन्ह्यामध्ये चोरी केलेला मुद्देमालापैकी मुद्देमाल क्रमांक 1 हाऊस वायर किंमत अंदाजे 1 लाख रुपये, त्याचप्रमाणे कृषी साहित्य किंमत अंदाजे 50,000 रुपये, प्लंबिंग साहित्य किंमत अंदाजे 60,000 रुपये, महावितरण कंपनीची विद्युत केबल किंमत अंदाजे 60,000 रुपये, तसेच 4 मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहे, किंमत अंदाजे 1,30,000 रुपये, असे एकूण 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल सदर आरोपितांकडून जप्त करण्यात आलेला आहे। सध्या आरोपींकडे चौकशी चालू आहे। अशाच प्रकारच्या इतर चोऱ्या केल्या आहेत अगर कसे याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू आहे। आरोपी अटक करून आरोपितांना मान्य न्यायालयात हजर करून आरोपितांचा PCR घेऊन शहरातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव माननीय पियुष जगताप साहेब, तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर माननीय सोम मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, त्याचप्रमाणे DB पथकाचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल आसिफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल संतोष कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गवई, पोलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बर्डे, कॉन्स्टेबल दीपक सोनने, नवल राठोड, तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल मिनल शिंदे यांनी केलेली आहे। धन्यवाद। या ताब्यात असलेल्या गुन्हेगारांपैकी शेख साबिर शेख अहमद वय वर्ष 32 राहणार सायकलपुरा मलकापूर हा सराईत गुन्हेगार असून घरफोडी चोऱ्यांमध्ये यापूर्वी मलकापूर शहर पोलीस स्टेशनकडील अभिलेखावर रेकॉर्ड आहे। तसेच 2024 मध्ये सदर
व्यक्तीविरुद्ध MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. इतर आरोपितांचं देखील अभिलेख तपासणीचं काम सुरू आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.